श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांची सगळी चांगली कामे लवकरात लवकर पूर्ण होत. सगळ्यांचे जे काही हाती घेतलेले कार्य आहे ते स्वामींच्या इच्छेने लवकरात लवकर पूर्ण होईल स्वामींचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर आजचा अनुभव खूप सुंदर आहे आणि तो डोंबिवली येथील प्रकाश अनंत साळवी या दादांचा आहे. तर बघा दादा सांगतात जसं की भगवान देत आहेत तो छप्पर फाडके देत आहे. म्हणजे ज्यावेळेला योग्य वेळ येते त्यावेळेला देव एवढं देतो की आपल्यालाच कसं घ्यावं हे समजत नाही. परंतु योग्य वेळेची वाट मात्र पाहावं लागतं. तसंच काही हे दादांच्या बाबतीत झालं होतं. बघा दादांनी काही वेळा काय होतं की आपल्याला चिंता खूप असतात. आपल्याला वाटतं की कसं करावं, काय नाही. परंतु जर ते स्वामींवर सोडलं, स्वामींच्या भरोश्यावर सोडून दिलं, तर काळजी मात्र ही स्वामींनाच असते. तसंच हे दादांच्या बाबतीत घडत होतं आणि हे दादाला लक्षात येत होतं. दादा सांगतात की माझा मुलगा चिरंजीव अनुज हा बी केमिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता आणि परमपूज्य गुरुमाऊलींना जेव्हा त्यांनी त्यांची पत्रिका दाखवली होती, त्यावेळेला त्यांना लगेच म्हटलं होतं, की ही तर इंजिनिअरची पत्रिका आहे. म्हणजे लगेच अगोदरच सांगून दिलं होतं माऊलींनी, की हा तर इंजिनिअर होणार आहे. परंतु बघा, म्हणजे माऊलींनी त्यांना अगोदरच संकेत दिले होते, की हा इंजिनिअर होणार आहे. मग बघा ज्यावेळेला तो BEच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता ना, त्यावेळेला दादा जे आहे ते निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत राहण्याचा विचार घेतला, की चला आपण मुलांसोबत राहू म्हणजे त्यालासुद्धा सोबत होऊन जाईल आणि तो व्यवस्थित अभ्यास करेल. म्हणून मग ते ठाण्यास आले आणि त्यांच्या जे मेहुण्याचा फ्लॅट होता त्यावर ते राहू लागले तिथे दोघं जण. ठाण्यात राहणे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे जड जात होतं थोडंसं. परंतु त्यांची जी आहे ती स्वामींवरची श्रद्धा, त्यांची नित्यसेवा, स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती पारायणे, रुद्राभिषेक इत्यादी सेवा सुरू असताना बघा अडचणी तर येतातच, परंतु मार्ग कुठं ना कुठं निघत होतो. असंच काहीतरी यांच्या बाबतीत सुद्धा घडत होतं. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगासुद्धा चांगल्या प्रकारे शिकत शेवटच्या वर्षात गेला. त्यामुळे त्यानंतर आता पुढं काय करायचं तर त्यांनी एम-टेक करावे. परंतु एम-टेक करताना सुद्धा जो काही खर्च येणार आहे तो झेपेल का? असा त्यांना प्रश्न पडला होता. अशी चिंता दादांना थोडीशी सतावू लागली. परंतु मुलांचे करिअर जे आहे ते सुद्धा अपूर्ण राहिले तर मग मात्र आपल्यालाच वाईट वाटेल. हे सुद्धा त्यांना वाईट वाटत होते. म्हणून त्यांनी परत एकदा काय केलं, की परमपूज्य गुरुमाऊलींना जे आहे ते करिअर बाबतीत जे आहे त्याच्या मुलाचा प्रश्न परत एकदा विचारला. त्यावर गुरुमाऊली म्हणाले, की "बघा ब काय करता येईल ते बघू पुढे काय आहे ते. आधी हे करा." म्हणजे त्यांना त्या काही सेवा दिल्या होत्या आणि त्या सेवा त्यांना करायला सांगितल्या होत्या. तर त्या सेवेमध्ये त्यांना जे 7 कवड्यावर जे आहे ते 55 दिवसाची सेवा दिलेली होती. आणि मग त्यांना तिथून जे आहे ते दादांनी सेवेकरांना दुसऱ्या एका विचारून घेतली, की सेवा काय आहे? कशाबद्दल आहे? आणि मला थोडंसं नीट समजावून सांगा. असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, की बघा नोकरी, धंदा, आर्थिक प्राप्ती यासाठी ही सेवा आहे. म्हणजे दादांनी तर फक्त त्याच्या नोकरीबद्दल प्रश्न विचारला होता. परंतु आर्थिक प्राप्तीसुद्धा चांगली झाली पाहिजे, त्याला नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे. या सगळ्याच गोष्टीचे जे ते तोडगा त्यांना देऊन दिला होता माऊलींनी. परमपूज्य गुरुमाऊलींना काहीच नाही सांगितलं तरीसुद्धा त्यांना समजतं हे परत एकदा त्यांना अनुभव आला. आणि पूर्ण विश्वास जे आहे ते त्यांनी माऊलींवर सोपवून दिला कार्य आणि तिथून निघून आले. त्यानंतर जे आहे ते अखिल भारतीय स्तरावरील इंजिनिअरची गेट परीक्षा अत्यंत कठीण आणि तेवढा अभ्यास न करता झाल्याने मुलगा परीक्षेत बसण्यास तयार नव्हता. परंतु त्याच्या आईने त्याला काय केलं मग परीक्षेत बसण्यास सांगितले. कारण इकडे जे आहे ते त्यांची 55 दिवसाची कवड्याची सेवासुद्धा सुरू होती आणि त्यांनी काय केलं, की एवढा अभ्यास केला, जेवढं होईल तेवढं कर. माऊलींवरचा विश्वास पूर्ण आपल्यावर आहे, त्यांचा आशीर्वाद असं म्हणून त्यांच्या आईने त्याला समजावून सांगितलं आणि तो परीक्षेत बसण्यास सुद्धा तयार झाला. परंतु जसं म्हटलं, की भगवंतालाच काळजी असते. जरी भक्ताला चिंता असली तरी त्याची काळजी मात्र भगवंतच करत असतो. त्याचप्रमाणे बघा 30 आणि 31 दिवशी जेव्हा सेवा झाली, त्याच दिवशी जे आहे ते त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये अडकलेले सुमारे ₹1,00,000 टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत, असा त्यांना निरोप एका आला रत्नागिरीहून. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न आणि सगळ्यात मोठा म्हणजे फीचा जो प्रश्न होता तो मिटला. म्हणजे माऊलींनी हळू जे आहे ते त्यांचे प्रश्न मिटवायला चालू करून दिलं होतं. कारण दादांची सेवासुद्धा तेवढी विश्वासाने आणि नित्यनियमाने चालू होती. आणि त्याच दरम्यान एके दिवशी जे आहे ते काय झालं, एक संकट गेलं परंतु लगेच दुसरं कधी-कधी तोंड घेऊन उभं राहतं, तशा प्रकारेच काहीतरी घडत होतं. तर त्या ताईंनी दादांना सांगितलं, की आपण जो फ्लॅटमध्ये राहतोय तर तो जे आहे ते आपल्याला खाली करावा लागणार आहे.
कारण हा एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता, की आता काय करायचं? मुलाची परीक्षा तर 3 महिन्यावर आली होती आणि ही शेवटची परीक्षा आली होती. या ह्याच्यामध्ये जर परत इकडे जा, तिकडे जा, परत त्याला रुटीन चेंज होईल, जागा चेंज झाल्यामुळे परत अभ्यासाचा प्रॉब्लेम येईल. आता कसं करायचं? असं त्यांना परत टेन्शन यायला लागलं. बघा डोंबिवलीत जे कॉलेज होतं ते त्यांचं जे कॉलेज होतं ते डोंबिवलीत होतं मुलाचं आणि ट्युशन ज्या होत्या त्या ठाण्यामध्ये होत्या. आणि आता इथून तिथे जाणं म्हणजे सुद्धा ते थोडंसं अवघड होत होतं. कारण वेळसुद्धा जाणार होता आणि डिस्टर्बसुद्धा होणार होतं. तर मुलगा म्हणाला, की "आता काही करा, परंतु 4-5 महिन्यासाठी जरी तरी फ्लॅट बघा आणि तो सुद्धा ठाण्यामध्येच." कारण तिथूनच त्याला जे आहे ते जवळ पडणार होतं आणि रूटीनसुद्धा लागणार होता. बघा आता ठाण्यात जर फ्लॅट घ्यायचा असेल तर 70,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत डिपॉझिट होतं आणि 7,000 ते 9,000 रुपये जे आहे ते भाडे देणं होतं. म्हणजे हा वर्षभराचा करार जर केला तरच मिळणार होते. हे सुद्धा त्यांना वाटत होतं. त्यांना असं वाटलं आत्ताच पैसे आले त्यामुळे फीचा प्रश्न तर आपण मिटला म्हणालो. परंतु आता हे तर अजून कठीण दिसतंय. आता काय करायचं? मनोमन त्यांनी काय केलं स्वामींना दावा केला, गुरुमाऊलींचा दावा केला आणि माऊलींनाच विनंती केली, की "माऊली बघा तुम्हीच आता काहीतरी यातून मार्ग दाखवा. कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही ते तिथे मला येऊन परत प्रश्न विचारायची सुद्धा हिंमत होत नाहीये. कारण एकावर एक संकट चालू आहे." असं म्हणून त्यांनी विनंती केली आणि सेवा मात्र चालू ठेवली. महाराजांचं नामस्मरण सुद्धा चालू ठेवलं. त्याचप्रमाणे आपण भाड्याने शीघ्र घर मिळण्याची सुद्धा सेवा दिली असे समजून मी घर मिळण्याची सेवा सुरू केली. आपण आशीर्वाद द्या असं त्यांनी मनोमन केलं आणि त्यांना जी सेवा माहीत होती ती सुद्धा सेवा करायला त्यांनी चालू करून दिली. तर या सेवेमध्ये त्यांना जे आहे ते लाजाळूची पाने आणि बेलाची पाने लागणार होती. परंतु ठाण्यासारख्या ठिकाणी लाजाळू मात्र त्यांना मिळाला नाही. मग शेवटी त्यांनी काय केलं, की खाडीवर ज्यावेळेस जाऊन पाहिलं तर तिथे त्यांना लाजाळूसारखे रोप दिसले. मग त्यांनी तिथूनच स्वामींना विनंती केली, की "स्वामी महाराज मला आता हा लाजाळूचा तर मिळत नाहीये, परंतु मी जी सेवा करते, मी जे तुम्हाला वाहते हे पान लाजाळू समजून, तर तीच सेवा परिपूर्ण करून घ्या आणि माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचून घ्या." असं म्हणून ती पाने तोडून घेतली आणि सोमवारी सकाळी त्यांनी 108 बेलाची पाने आणि ती पाने असं वाहून दिली आणि नित्यसेवा आटपून सेवेस ते बसले. लाजाळूची पाने जी म्हणून आणलेली होती ती सुद्धा पाने त्यांनी त्यासोबत वाहून दिली. बघा असं करून त्यांनी सेवा पूर्ण केली. आता इथे काही वेळा काय होतं, की आपण म्हणतो, की परिपूर्ण जर सेवा केली नाही तर ती लागू होत नाही. परंतु कधी-कधी देवाला सुद्धा आपल्या अडचणी कळतात. त्यामुळे मनभावे किंवा श्रद्धेने जर आपण एखादी सेवा केली तर ती सुद्धा सेवा देवाला प्रिय असते. तसाच काहीतरी प्रकार हे दादांच्या बाबतीत त्या दिवशी घडला होता. मग त्यानंतर जे आहे ते दुपारचे जेवण करून मग ते जरा पडले. सगळी सेवा वगैरे आटपली आणि त्यांनी थोडासा आराम केला. तर त्यावेळेला ठाण्यात त्यांचे जे मित्र होते, त्यांचा एक फ्लॅट आहे असं त्यांना लक्षात आलं आणि मग काय केलं, की "अरे हां, त्याचा पण आहे, एकदा त्याला विचारून बघू." असं म्हणून त्यांनी त्याला फोन केला त्यांच्या मित्राला. तर फ्लॅट निश्चित मग त्या मित्राला फोन लावल्यानंतर त्याला परिस्थिती सगळी सांगितली, की असं-असं आलाय. 2-3 महिन्यासाठी पाहिजे, तर थोडंसं काही होत असेल तर बघ. तर तो जो मित्र काय तो म्हणाला, "फ्लॅट निश्चित दिला असता रे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आत्ता सध्या जे कंडिशनमध्ये जो आहे ना तो फ्लॅट, ते राहण्यासाठी योग्य नाहीये." असं म्हणून त्यांनी त्याला हे केलं. तर थोडंसं ते नाराज झाले. परंतु त्या दोघांचं बोलणं जे आहे ते त्या मित्राच्या बहिणीने ऐकले आणि त्या म्हणाले, की "डोंबिवलीत चालेल का?" असं त्यांना विचारलं. तर बघा त्यांच्या मुलाचे जे कॉलेज होते ते सुद्धा डोंबिवलीत असल्यामुळे त्यांनी लगेच म्हटलं, की "हो चालेल, तिथे सुद्धा चालेल." आणि मग त्यांनी म्हटलं, की "ठीक आहे, तू येऊन जा, बघून जा आणि तुला आवडला तर करून घे फिक्स असं." मग 2 दिवसांनी फ्लॅट बघून आल्यानंतर प्रश्न होता आता डिपॉझिट आणि भाड्याचा. तर या बाबतीत सुद्धा आता काही बोलणं झालं नव्हतं. फक्त ते जे आहे ते पाहून आले होते आणि आवडला म्हणून त्यांना सांगितलं. कारण तिथेच त्यांना पाहिजे होता. त्यामुळे ती एक सोय झाली होती महाराजांना न बोलताच बघा. तर त्यानंतर त्यांनी वकिलाकडे जे ते करारपत्र झाले. फक्त आकडे भरायचे बाकी होते, की आता डिपॉझिट किती द्यायचं आणि भाडं किती द्यायचं. तर तेव्हा त्या ताई जे आहे ते लगेच त्यांना म्हणाल्या, की "मला डिपॉझिट नको किंवा भाडं सुद्धा अजून सध्या तरी एवढी काही गरज नाहीये. त्याचं आपण नंतर बघू. सध्या तरी तुम्ही काय करा, फक्त जे ते सोसायटीचे चार्जेस भरा." असं सांगून त्यांना करार पूर्ण केला. बघा त्या ठिकाणी 70 ते 1,00,000 रुपये जे आहे ते फिक्स डिपॉझिट देणं होतं. त्या ठिकाणी त्या ताईंच्या तोंडून अचानक निघाले, की आता फक्त तुम्ही जे आहे ते मेंटेनन्स भरा. म्हणजे हे जे आहे ते माऊलींनी त्यांच्या तोंडून वदवलं हे नक्की त्या दादांना कळालं आणि तिथे त्यांचं खरंच जे आहे ते एकदम ते शांत झाले आणि मनोमन त्यांनी म्हटले, की "माऊली तुम्हीच बुद्धी देता या ताईंना आणि माझं एवढं मोठं कार्य करता म्हणजे मी एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतोय तर तुम्ही त्याच्यावर 2-3 प्रॉब्लेमवर मला सोल्युशन देता. इतकी तुम्ही माझ्यावर कृपा करताय." आणि त्यांना खरंच रडू कोसळलं.
आणि त्यांनी लगेच जे आहे ते ताईंना धन्यवाद केले आणि अनेक प्रश्नांची जे आहे ते स्वामींनी त्यांच्यातून सुटका केल्यामुळे स्वामींचे सुद्धा धन्यवाद केले आणि त्यानंतर मग मात्र ते रेल्वे स्टेशनवर येताना त्यांना मुलाचा फोन आला, की गेट परीक्षा तो पास झालेला. म्हणजे ज्यावेळेला अडचणी येतात त्यासुद्धा एकामागून एक येतात. परंतु जर तो आपला जे आहे ते अडचणीचा जे आहे काळ संपल्यानंतर आनंदाचे क्षणसुद्धा एकामागून एकच येतात. तसंच काहीतरी दादांच्या बाबतीत हे घडत होतं आणि परत एकदा ती सुद्धा आनंदाची बातमी आली आणि ते खूप खुश झाले. मग आता आय-सी-टी मुंबई येथे एम-टेकला ॲडमिशन घेण्यास गेल्यानंतर फक्त 18 जागा नक्की होणार होत्या आणि मुलांच्या गुणानुसार त्याचा 25वा होता. मध्ये आता 7 जे आहेत ते जागा रद्द होणे गरजेचे होते. आता परत एकदा त्यांना तो एक अजून एक प्रॉब्लेम होता. इथपर्यंत पोहोचला होता. थोड्याशासाठी जे आहे ते मागे वळून जर गेलो, तर 1 वर्ष पूर्ण जाणार. त्यामुळे तिथे परत त्यांनी स्वामींना मनोमन प्रार्थना केली, की "महाराज तुम्ही आतापर्यंत माझी जशी मार्ग दाखवत गेले, तसंच थोडंसं आत्तासुद्धा दाखवा आणि बघा काहीतरी यातून मार्ग काढा." आणि आश्चर्य काय, की 7 जागा जिथे रद्द व्हायच्या तिथे 8 जागा रद्द झाल्या आणि मुलाचा जो आहे तो 17वा नंबर लागला. म्हणजे BEला 60% पेक्षा अधिक गुण मिळाले तरच ॲडमिशन निश्चित होणार होते आणि मुलांना ते सहज मिळतील की नाही याची सुद्धा त्यांना थोडीशी जी गॅरंटी नव्हती. कारण मुलाचा एक पेपर जो होता थोडासा अवघड गेला होता. त्यामुळे तिथे थोडीशी परत त्याला चिंता वाटत होती. परंतु महाराज पाठीशी आहेत हे सुद्धा नक्की होतं. त्यामुळे महाराजांवर सोडून दिलं आणि आपली सेवा ही नित्य चालू ठेवली. परंतु बघा महाराज परीक्षा घेतात आणि त्यातून निर्विघ्नपणे पारसुद्धा त्यांना करून देतात. तसंच काहीतरी इथे दोघांच्या बाबतीत घडत होतं. त्यामुळे वर्ष फुकट जाणार नाही, ही सुद्धा काळजी त्यांना लागणार होती. ती सुद्धा महाराजांनी मिटवली आणि 1.5-2 महिने थोडेसे चिंतेत गेले होते आणि मुलांचा जेव्हा रिझल्ट लागला, तर त्याला 83% गुण मिळाले आणि स्वामींनी जसं काही त्याची सर्व गणिते बरोबर सोडून घेतली होती, असं त्यांना वाटलं. बघा ज्यावेळेस विश्वास हा पक्का असतो, त्यावेळेला थोड्या अडचणीतून का होईना मार्ग हा महाराज काढून दाखवतात आणि बरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी पोहोचून देतात. असंही दादांच्या बाबतीत घडलं. अनुभव खरंच खूप छान होता. दादांनी एक गोष्ट मागितली तर माऊली न सांगता त्यांना 4 गोष्टी देत होत्या. परंतु हे अचानकच घडत नव्हतं. तर त्यांची सेवासुद्धा तेवढी होती, त्यांचा विश्वाससुद्धा तेवढा होता. त्यामुळे एखादी जर गोष्ट आपण करणार असेल, तर तेवढा विश्वासाने करा. नक्की महाराज तिथपर्यंत पोहोचून देतील. दादांचे जसे अनुभव छान होता. त्यांच्या जशा अडचणीतून महाराजांनी त्यांना बाहेर काढलं, तसंच आम्हाला सुद्धा बाहेर काढू. आमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त सेवा करून घेऊ, ही स्वामीचरणी प्रार्थना करूया. तसेच आपल्या व्हिडिओला सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खरंच अनुभव खूप छान असल्यामुळं सांगताना सुद्धा मला एक ऊर्जा मिळते आणि ऐकताना सुद्धा तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळत असेल ना. महाराजांची जी आहे ती आपल्याला आशीर्वाद मिळत असतील. त्यामुळे जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ.